यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकातील ट्रॅफिक सिग्नल गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। आपण पाहू शकतो की सिग्नल आहेत ते सुद्धा बंद आपल्याला दिसते। बाजूला जर आपण बघितलं नागपूरकडे जाणारा रस्ता या साईडने देखील आपल्याला सिग्नल बंद असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर हा यवतमाळचा मुख्य चौक आहे। या चौकामध्ये सिग्नल सेवा बंद असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते। परिणामी वाहन चालकांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागते। त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे घटना आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते। विशेष म्हणजे शहरातील विविध ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यातच मुख्य चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुख्य चौकात वाहतूक कोंडी होते। यातूनच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना देखील मोठी कसरत करून वाहतूक जे आहे तर पूर्वीत करावं लागते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण या मुख्य चौकात निघून या ठिकाणी दुपारच्या भर वेळेत सुद्धा वाहतूक जे आहे तर मोठ्या प्रमाणात विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळते। पण अधिक बातचीत जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत जिल्हा वाहतूक शाखेतील कर्तव्यावर असलेले कर्मचारी आहे। तुम्ही या ठिकाणी आता कशा पद्धतीनं वाहतूक सेवा ज्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होती अनेक वेळा, कशा पद्धतीनं तुम्ही हाताळतात आणि काय सांगा? शहरात गेल्या 4 महिन्यापासून मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येऊ नये त्यामुळे मेन बसस्टँड चौकातील सिग्नल बंद करण्यात आलेले आहे आणि एखादी वेळा ट्रॅफिक जाम झाल्यास कर्तव्यदक्ष कर्मचारी जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी हे वाहतूक सुरळीत करतात। नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्यानंतर कर्तव्यावर असलेले कर्मचारी अनेक वेळा वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून मुख्य चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंद झाल्यामुळे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। हे देखील तेवढंच कराय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।